आहोत. परंतु यावर्षी जेव्हा गावात आपण होतो त्यावेळी इतकी थंडी होती, त्यामुळे काही थंडीमुळे लोक आले नाही. तर आपल्याला काही वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही, कारण आपल्याला गर्दीची गरज नाही, हे दर्दी की जरूरत आहे. गर्दी नकोय आपल्याला, दर्दी पाहिजे. आता दरवर्षी मी सांगत असतो या जागेची पवित्र तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या गुरु महाराजांनी ज्यावेळेस मला अधिकार दिला त्यावेळेस माझ्या आयुष्यात मी भजनात कधी गेलो नाही. ताल कसा वाजवतात, ताल काय म्हणत्या, ठेका काय म्हणत्या, स्वर काय म्हणताय हे सुद्धा मला माहित नाही. आणि कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, जे लोक फार अभ्यास करतात, वाचन करतात, नंतर ते चांगल्यापैकी बोलू शकतात. मी वाचनही करीत नाही आणि मला प्रसंग येतो बोलण्याचा. मग काय बोलावं, तर तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतले असेल. त्यांनी जे का अभंग द्यायचा टायमावर आणि त्याच्यावर बोलायचं, ते दुसऱ्याने अभंग द्यायचा त्याच्यावर बोलायचं, असं बोलतच आलो मी शेवटपर्यंत. आता आपल्याला ताल ठिकाणी थोडी बारी आले तर आपल्याजवळ गायनाला पहिल्या लोक मृदंग घेऊन यायचे, एवढी मोठी अशी याला लागलेच भक्ती मार्गाला लोक विचारू नका. कोणी मृदंग तर कोणी विना घेऊन यायचे, कोणी काही तर कोणी काही, रात्र धिंगाणात आला. आता लोक थंडीमुळे आले नाही, ज्याला थोडं फार म्हणता येतं त्याला वर बसलं तर ते लवकर वर बसत नाही. तुम्हाला म्हणता येतं, मला काहीच येत नाही. मोठा प्रश्न आहे. आणि लोकांना ते तालामध्ये आणि त्या नादामध्ये इतके रमून जातात, जणू काही हे त्या ब्रह्मनादामध्ये, त्या नाद ब्रह्मामध्ये रमून गेलेले असं वाटतं. वा, काय राग आहे, काय गायन आहे, त्याच्यात रमून जातात. पुन्हा ते कीर्तन संपलं किंवा ते गायन संपलं की याचा ब्रह्मनादही निघून जातो आणि नाद ब्रह्म कुणीकडे जातो ते कळत नाही. खरे पडे तर आपल्याला ते नाही करायचं, आपल्याला करायचंच नाही. डायरेक्ट ठोसा मारायचा आहे. काय करायचं आहे? डायरेक्ट ठोसा मारायचा आहे. बाबांनो सावधान राहा. तर आज ही दत्त जयंती आहे. दत्तात्रय प्रभू यांना सर्वांचे गुरु मानले जातात. मग तुम्ही विचार कराल की सगळ्यांचे गुरु कसं का मानला? मी सुद्धा विचार केला याच्यावर. माझा स्वभाव जरा खोलवर जाण्याचा आहे. तर त्यांनी आज सांगितलं की आदिनाथ व बीज प्रकटले. मग शंकरापासून पार्वतीला माहीत झालं, आणि पार्वतीपासून विष्णू मच्छिंद्रनाथ झाले, आणि मच्छिंद्रनाथापासून असं करत करत ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत आलं. बरोबर आहे माझं, आहे का नाही? पण दत्त आले कुठून हे मला प्रश्न पडला. दत्तात्रय आले कुठून? तर कोणी कोण आले असं माझे आले कुणीकडून, आहे का नाही? कोणामुळे आले ते? कोणते ऋषी? अत्री ऋषी. आणि ती लोकमुद्रा का अनुसया. तर ही भारत देश जगाच्या दृष्टीने जर विचार केला तर इथली संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे. इथले नियम असे काही घालून दिलेले आहेत की तिथे पातिव्रत्येचं गुणगान केलेलं आहे, तिथे एक पत्नीव्रताचं गुणगान केलेलं आहे, तिथे सर्व काही गुणगान केलेलं आहे. पण त्यापासून आपण आज धडत चाललेलो आहोत. आणि तिथून तिन्ही देव एकत्र येणे म्हणजे रज, तम आणि सत्व, तीन गुण एका ठिकाणी आले. आणि त्याच्या तिन्ही गुणाच्या पलीकडे गेल्यानंतर मग काय आनंद मिळायचा तो मिळतो. तर मग ते तीन देवता आहे. आणि तीन देवता पुन्हा कोणाचे गुरु झाले? पुन्हा घ्या तुम्ही इकडे शास्त्राकडे या. पुन्हा कोणाचे गुरु झाले? मच्छिंद्रनाथाचे. मच्छिंद्रनाथ आलं लक्षात पुन्हा. आणि खरं पाहिलं कोण? आदिनाथ उमा. आदिनाथ मच्छिंद्र म्हणजे सगळ्याचे. उमापासून आला हे खेळ. मग मच्छिंद्र सर्वांचे गुरु दाखवले गेले. मग ते झाले नवनाथ. किती झाले? नवनाथ. नवनाथातून वैष्णव संप्रदायाचा जन्म झाला. आलं लक्षात. दत्त संप्रदायापासून एकनाथ महाराज, यदू दुसरा, बरं का, हे जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज यांचं हा भागवत संप्रदाय आहे. आता आपण जे बसलो ते भागवत संप्रदाय. आणि तिसरा आहे चैतन्य संप्रदाय.
आलं लक्षात. तो तुकाराम महाराजांचा चैतन्य संप्रदाय. हे 3 संप्रदाय त्यांचं सगळं ते एकच आहे. आलं लक्षात. परंतु त्या परंपरेनुसार त्यांची अनुग्रह देण्याची पद्धत हे ते असं वेगवेगळी असते. तर 3 संप्रदाय या महाराष्ट्रात इथून चौकडे पसरले गेले. तर आता त्यांनी आपण सुद्धा गुरुची माहिती घ्यायला पाहिजे. तर आजचा जो आहे भजन म्हणा काही म्हणा याला, तर आम्ही एक आमचे कीर्तनकार आहेत, त्यांना शिष्य आमचे ते कीर्तनकार आहेत, त्यांची विशेष सुद्धा कीर्तनकार आहे. आणि त्याला म्हटलं अरे कोणत्या अभंगाला बोलवले, तर त्याने कोणतरी अभंग दिला होता मला. पण आम्ही पवार साहेबनं टेप लावला वर चढता चढता, तो अभंग घ्यायचा आम्ही असं लिहून ठेवला आहे की नाही. लिहून ठेवला तर रस्त्याने चालता चालता बरं मला तो टेप वाजला आणि तो गुरुवर वाजला. तर मला पवार साहेब म्हणजे याच्यावर बोला, बोललो त्याच्यावर बोलू, तो कॅन्सल आहे की नाही. तर म्हणा आता मग सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलिक वरदेव हा विठ्ठल श्रीदेव तुकाराम. गुरु माझे गणगोत गुरु माझे गणगोत गुरु माझे गणगोत. दुःखाची सावली गुरु माझे गणगोत गुरु माझे गणगोत. गुरु भेटीसाठी आलो जीवाची वाहिली. गुरु भेटीसाठी आलो जीवाची वाहिली. गुरु माझे गणगोत गुरु माझे गणगोत. भक्त तुझा गुरुदेवा भक्त तुझा गुरुदेवा. पुरता आटला पुरता आटला गुरु माझे गणगोत गुरु माझे गणगोत. भक्त तुझा भेटला भेटला भक्त तुझा भेटला भेटला विठ्ठल माझा भेटला भेटला विठ्ठल माझा माझे गणगोत गुरु माझे गणगोत. सद्गुरुनाथ महाराज मला कुठे कळलं वाचून दाखवलं तरी समजून जाईल. वाचून दाखवलं ना तरी समजून समजेल का.
विष्णु गुरुर्देव महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु या शब्दाचा अर्थ असा आहे की गु म्हणजे अंधार, रु म्हणजे प्रकाश. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी जी शक्ती असते ती गुरु शक्ती. आणि नवग्रहामध्ये सगळ्यात मोठा गुरु कोणता ग्रह आहे? गुरुच आहे. आणि आलं का लक्षात? आणि त्या गुरुत्वाकर्षण असं म्हटलेले पहा, गुरुत्वाकर्षण आहे की नाही. हे सर्व ग्रह गुरुत्वाकर्षणावर आहे. मला माहिती आहे तुम्हाला हे खरे माझं गुरुत्वाकर्षण. तर आता इथे हे काय म्हणताय की गुरु माझे गणगोत, गुरु माझे गणगोत, गुरु माझे गणगोत, गुरु स्पर्श गुरुचा नुसता स्पर्श झाला. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु माझे गणगोत, गुरु माझे गणगोत, गुरु भेटीसाठी झाली, गुरु भेटीसाठी झाली, जीवाची काही जीवाची काही. गुरु माझे गणगोत, गुरु माझे गणगोत, भक्त तुझा गुरुदेवा, भक्त तुझे गुरुदेवा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल म्हणा. भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल माझा भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल. आता सुरुवात झालेली आहे. गुरु माझे गणगोत. आता प्रश्न या काळामध्ये गणगोताचा प्रश्न झाला नाही. पूर्वी गणगोत कामा येत होते. पूर्वी भारताची लोकसंख्या कमी होती. आलं का लक्षात? पूर्वी परिस्थिती इतरांचं राज्य आपल्याला होतं, मग परिस्थिती जरा नाजूक राहायची आणि त्यावेळेस एकमेकाला गणगोत कामा यायची. बरोबर आहे. आता गणगोत कामा येणार नाही आणि कोणाला कोणाच्या गणगोताची काही घेणे बी नाही. नाही घेणं आहे का? कारण तो आपला आपण काही कमी का आहे की नाही? आपण काही कमी नाही. पण त्यावेळेस गणगोताला फार किंमत होती. म्हणून हे लिहिलेलं आहे की गुरु माझे गणगोत. माझे सगळं काही ते माझी गणगोत तेच हो, दुसरं कोणी कामा येत नाही. तर माझे गुरु हे गणगोत आहेत. आता काही म्हणतात तिथे आता
स्टँड काही घ्या खरं आहे का दुसरं लोकांची किती स्टँड- करा काही स्टँड घ्या, एक स्टँड. गणगोतच काम आहे इथं. हे जास्त बाया म्हणतात. स्टँड घ्या म्हणलं इकडे खालचं स्टँड. तुम्हाला माहिती का मत गणगोत काम आलं तुम्हाला नाही तर कोण विचारत जरूर तुम्हाला. तर बायांना जास्त गणगोत काम येतं आणि बायांना जास्त गणगोत का काम येतं तिच्याकडच्या सगळ्या गणगोताची तिथं प्रेम असतं. नवऱ्याकडच्या गणगोताची काही संबंध नसतं आणि म्हणून ती म्हणते माझं गणगोतच तुम्हाला काम आलं. तर असो तर ती म्हणे हे जे गणगोत आहे ना काहीच कामाचं नाही. कारण का गुरु जे आहेत ते माझं गणगोत आहे. गणगोत असण्याचं कारण काय तुझी म्हण आहे सोय तिथे सोयरा येणार ना सोय तिथे सोयरा. तर पूर्वीच्या काळात सोय तिथे सोयरी ते आपले एकमेकाला धकून घ्यायचे एकमेकाला कामं यायचे. आज कोणी कामं येत नाही हे लक्षात असू दे. तर अशा प्रकारचे जे गुरु आहेत माझे ते माझं गणगोत आहे. माझं दुसरं कोणीही नाही. गणगोत आपलं आहे बाकी आपलं कोणी नाही. माझं गणगोत आहे असं ते म्हणतात. पहा काय उपमा दिली गणगोताची उपमा दिली. गणगोताची उपमा देण्याचं कारण काय हाही प्रश्न म्हणतो. गणगोत हे कामं येतं तसे माझे गुरु कामं आले पण तुमचे गुरु कामं आले तर कशावरून कामं आले ते सांगा. काही पैसे दिले नाही का कसं काय कामं आले दिले असेल पैसे कोणाकोणाचं गुण घेतं भाऊ दिले घेतल्याचे आणि याचं काय गणगोत कामाला असं. गणगोत कामा आता येत नाही. पूर्वीच्या काळात गणगोत कामा येत होतं. तर ते म्हणतात गुरु हे माझं गणगोत आहे. मला कोणीही ओळखत नाही हो. आणि तुम्हाला ओळखणारे कोण असतं गणगोतच असतं. कोण ओळखणार असतं तुम्हाला गणगोतच असतं तुम्हाला ओळखणार. आता पुढचं का गणगोत का तर गुरु स्पर्शे दूर करी. गुरुच्या स्पर्शाने काय दूर होतं ते लक्षात घ्या. गुरुच्या स्पर्शाने काय होतं दुःखाची सावली राहते. दूर करी दुःखाची सावली. गुरु काय करतात जे काही तुमच्यावर दुःख आलेलं असेल जे दुःखाची सावली तुमच्यावर आली असेल ते स्पर्शे दूर करी. आता तुम्ही स्पर्शन कसं काय असं हात लावून संकट दूर होतं का होतं का नाही होतं ते सांगा. तुम्हाला खात्री आहे का प्रश्न घ्या. तुमच्या गुरुने कधी स्पर्शच करेल नाही तुम्हाला तर कसं का दूर होईल का करेल स्पर्श. मग त्या गुरु त्या लायकीच नसेल स्पर्श केल्यावर तू कळती सावलीसाठी बोल असंही म्हणावं लागेल. कोण का नाव असेल ते काय म्हणतात स्पर्शे दूर करी. तुम्हाला स्पर्श केल्यानंतर सुद्धा तुमचं दुःख गेलं नाही. दुःखाची सावली आहेच तुमच्यावर तर गुरु गणगोत होईल का. त्यांनी स्पर्श केला का तर गुरु 3 प्रकारे तुमचं लक्षात घ्या. शब्द स्पर्श नयनाने काय शब्दाने स्पर्शाने आणि नयनाने. राम जेव्हा गेले स्वामी विवेकानंद ते म्हणे अहो देव आहे का कोणी आहे कशाहून दाखवा. त्यांनी नुसताच स्पर्श केला विवेकानंदाला समाधी लागली. मग उतरवली समाधी आणि काय का म्हणे आहे स्पर्श आलं का. नानक जे म्हणतात नानक नजरे नजर निहाल जब निहाल कर दे गुरु पर नजर. नानक म्हणतात नजरेने जर त्यांनी पाहून घेतलं तिथे सुद्धा तुमचा उद्धार होतो. पण तितक्या प्रकारचं पवित्र पात्र तुमचं असलं पाहिजे. त्यात तुमचं शंका कुशंका हे घेऊन जर तुम्ही चालत असाल तर ते शक्य नाही. मग तुम्ही वरून किती पूजा करा अर्चा करा अमुक करा तमुक करा काही होणार नाही. शब्द स्पर्श रूप शब्द स्पर्श आणि नयन या तिन्हीतून त्यांची नजर तुझ्यावर काम करते. क्रौच पक्षी
दूरवर कुठे जरी गेला तर त्याच्या नुसत्या आठवणीने तिची पिलं जगतात. त्या क्रौंच पक्षीने जर तिची आठवण केली नाही तर ती पिलं मरतात. कासविनीच्या पिलावर नजर ठेवते म्हणून ते कासविनीची पिलं जगतात. तिने नजर जर हटवून घेतली तर कासविनीची पिलं मरतात. हे तुम्हाला माहिती आहे का? कासविनीची पिलं कासविनीला स्थळ नसतात. ती नजर ठेवते, नजराने ते पिलं वाचतात. तसं ते कार्य गुरुचं. पण ते गुरु समजायला पाहिजे. लोक काय विचार करतात, आपलं शहराचं 1.25 शेअर झालं पाहिजे, आपल्या धंद्यात बरकत आली पाहिजे, माझ्या पूर्ण पोरं झालीच पाहिजे. नाही काही माझ्या पूर्ण पोरं बाहेरले पाणी लागलं कशासाठी गुरु करताय की कळत नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. हा ठेव कळू. आता नजरेने, शब्दाने, स्पर्शाने हे कार्य होतं. आता गुरुला मानण्याचं कारण गुरुचा रस्ता दाखवणारे आणि त्यांना मानाला लावणारे फार तोटक मंडळी. ज्यावेळेस प्रतरी राजा, नथातली गोष्ट, नवनाथातली गोष्ट म्हणतो तुम्हाला. भर्तरी राजा, त्याची स्त्री इतकी सुंदर होती की तिचं वर्णन करता येत नाही. भर्तरी राजा राज्य जरी करायला लागला तर तिच्या आठवण आली की तोंड पाहायला जायचं, तिच्या आठवण आली की तोंड पाहायला जायचं. असं तो राज्य करायचा. मी एक दिवस दोघंही बसले. दोघं बसल्यानंतर भर्तरी राजा विचारतो, हे राणी, मी मेल्यावर तू काय करशील? काय विचारलं? मी मेल्यावर तू काय करशील? तर म्हणे मी काय अग्निदान करून घेईन. त्या काळात जोहार होत होता. म्हणजे मी स्वतःला अग्निदान करून घेईन. आता आपल्या बायकोचं प्रेम खरं की खोटं म्हणून त्याने जंगलामध्ये हरिण मारलं, तिथं रक्ताने आपले कपडे भिजवले आणि दूता पाठवून दिले. आता पाठवून दिल्यानंतर तिला वाटलं आपला नवरा मेला. तिने अग्निदहन केलं आणि त्यात तिने उडी मारून घेतली. मग हा वेडा झाला. इतका वेडा झाला तर स्मशानातच असला. हाय पिंगला, हाय पिंगला, हाय पिंगला, हाय पिंगला केला. दत्तात्रय आले. गोरखनाथा, अरे मी त्याला अनुग्रह दिलेला आहे, परंतु तू माहीत फसलेला आहे. याला कारण तूच काढ. म्हणे गुरु महाराज, तुम्ही त्यांचे गुरु नाही रे. तसं नाही, तू हुशार आहेस. तू बरोबर हुशारीने त्याला रस्त्यावर आणशील. मग काय करावं लागेल? आला तर काय तुम्ही, आणि आम्हाला काय वाजवलं येत नाही तिथे काही येत असं जा ना. मग तुम्हाला म्हणता येईल तर घ्या घेऊन. मग तर स्मशानात बसला. हाय पिंगला, हाय पिंगला, हाय पिंगला, माझी आईची होती, माझी त्याची होती. काय नाही म्हणून बाहेर रडतं तर रडत लागलं तिने. दत्तात्रय म्हणतात, गोरखनाथा जाऊन त्याला समजावा. म्हणून कसं काय समजायचं? तुझ्या पद्धतीने समजव. याने एक आपलं मडकं रंगवलं, चांगल्या प्रकारे रंगवलं, आणि ते मडकं रंगवलं आणि गोरखनाथ पाहिल, आपलं हा भरतरी पाहिल, अशा दृष्टिकोनातून चालला तो. तर त्याला इकडे पाय अशी आणि याने गाडगं थोडीशी ते ठोकर लागली आणि गाडगं फुटली. ते म्हणे, हे काय म्हणायचं? हाय गाडगं, हाय बाटली, हाय बाटली अशी होती हो माय, कशी गेली रे देवा. म्हणजे ते असं कर. याला वाटलं ही येड असं कोण रडवलं. तर म्हणे तू काय रडतो आहे? म्हणजे माझी बाटली फुटली, माझं गाडगं फुटलं. अरे काय मूर्ख आहे म्हणे तू, इतका मूर्ख, त्या गाडग्यासाठी रडवलं म्हणे तू. अरे म्हणे तुम्ही काय मूर्ख आहे रे म्हणे, बायको सोडून रडवलं म्हणजे असं.
अरे अशी गाडी घेते भरपूर आणून दे म्हणे, आणि अशा त्या पिंगळ्या भरपूर आणून दे म्हणे. करी कवळून भस्मची मटी, प्रेरित झाला तो जगजेठी, वाहता करचंद पोहणे ओटी, प्रेरित झाला. असं त्याने पेरलं. हजारो पिंगळा आल्या, बसल्या त्याच्या आजूबाजूला बसल्यानंतर ते बोलायला लागलं असं तसं होतं. तर म्हणे नाथ मी तर पोहोचून गेले आहे, आता तुम्ही उरले आहात ना या मृत्यू लोकामध्ये, या भूलोकामध्ये तुम्ही सनातन व्हा. सनातन म्हणजे मूळ स्वरूपाला जा. मी सुद्धा आता मूळ स्वरूपाला गेले आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा मूळ स्वरूपाला माझा पिच्छा सोडा. तेव्हा त्याला फटका बसला. मग गोरखनाथ जवळ आले आणि त्यांना ते पुन्हा नाम पुन्हा सांगितलं, त्या प्रकारची तपश्चर्या करायला लावली आणि तो व्रतारी सनातनाला पोहोचला. जर एवढं आहे या मृत्यू लोकात, एवढं भयान खेळ आहे तुमच्या, तरी तुम्हाला समजत नाही का असं म्हणावं लागत नाही. समज म्हणावं लागल कधी. अरे त्याची बायका आणून दाखवली त्याला, तरी तिने सांगितलं, त्यानेही मान्य करून घेतलं. आपल्या समोर हजारो लोक मोर राहिले, आपल्यातले मोर राहिले, दुसरे मोर राहिले, गावातले मोर राहिले, इकडे मोर राहिले, त्याला चेतवून चांगले घरी येऊ राहिले, तरी आपल्याला समजून नाही की आपण आपल्याला धडाला मराठी बोला. खरं खोटं बाबा हे, तरी समजू नये का मरताय किती आहे. आणि मग गुरु बी आले, गुरुने बी काढले बरं का. हे यांचं सगळं गुरु वेगळं, पण आपले जे आता अनेक गुरु आहेत, तांत्रिक गुरु, मांत्रिक गुरु, यांत्रिक गुरु, तांत्रिक गुरु, जसे रस्त्यावर धाबे तसे त्याच्या प्रकारचे गुरुचे धाबे आहे की नाही. अरे गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी जी शक्ती, ती गुरु शक्ती. गुरु म्हणजे शरीर नव्हे, हे लक्षात घ्या. तुम्हाला शरीर आहे का? गुरुचं शरीर आहे नाशवान आहे की नाही? गुरु शरीर नाशवान आहे की नाही? मग शिष्याची कशी आहे? नाशवानच आहे. ही भूमी कशी आहे? मृत्यूभूमी आहे. जो जन्माला तो मरणारच आहे. आणि मग गुरु कोणता? हाही मोठा प्रश्न आहे. कोणता गुरु म्हणावं आता? कोणता गुरु म्हणावं? अंधारातून प्रकाशाकडे नेणारी जी शक्ती, ती जर गुरु आहे, ती शक्ती जिथे वृत्ती झालेली आहे, आलेली आहे, त्या शक्तीला नमस्कार करा, शरीराला नमस्कार करू नका. आणि ती आपल्याला सांगते, त्याप्रमाणे आपल्याला आत्मप्रचिती म्हणजे अनुभूती तर येत असेल. आणि ज्यावेळेस अनुभूती यायला सुरुवात होते, त्यावेळेस ते म्हणते, गुरु माझे गणगोत, गुरु माझे गणगोत. आता गणगोत का? गणगोत का? स्पर्श केला नुसता. स्पर्श केल्यानंतर दुःखाची सावली उडून गेली महाराज. काय झालं? दुःखाची सावली उडून गेली. आपल्याला दुःख किती आहे? कोण सुखी सांगावर इथं बसलेल्या पेक्षा? मी त्याच्या पायाकडून घेतो, बाबा सुखी आहे नाही? अरे एखादंच भेटावं बरं, लई भेटतं म्हणजे एक तर भेटलं पाहिजे का? अन्न भेटलं का नाही? कारण पुन्हा त्याला कारण असेल ना का? कारणच नाही. कारण का दुःखी आहात हा मोठा प्रश्न. कारण का दुःखी आहात? तर तुम्ही दुःखी असण्याचं कारण आहे तुमच्याकडे असणारं अज्ञान. काय? दुसरं कोणतंच नाही. अज्ञान हेच पाप आहे, लक्षात ठेवा तुम्ही बरं का कुलकर्णी सर. अज्ञान हेच पाप आहे. तुमच्याकडे अज्ञान आहे आणि अज्ञानाला सज्ञान करणाऱ्या, अंधारातून प्रकाश करणाऱ्या शक्तीला समर्पित व्हायला काय का होऊ नये? कर दत्तात्रयाने असं काम केलं. अहो एवढंच नव्हे, हे रामायण कोण लिहिलं? तुळशीदास कोणकर माहिती, त्यांचं पारण चालू आहे तुमचं. कोण लिहिलं? तुळशी रामायण आहे ना. त्याची कथा माहिती आहे नाही? आणि त्याची गुरु कोण होती माहिती का? त्याची गुरु कोण होती? त्याची पत्नी होती.
प्रवचन चालू आहे. लग्न झालं, सुहागरात हो गई. बाद में वो त्याची पत्नी ती बाहेर आली होती. पावसाळा चालू होता, पूर वाहत होते आणि त्याच्यात त्याला काही करमेना म्हणून तो गेला नदीत. त्याला वाटलं लाकूडच आहे, ते मडत आलं, त्या मड्यावरच बसलं ते इकडच्या स्तरीवर तिकडे. आता बायको दुसऱ्या मजल्यावर होती, ते साप लटकत होतं. त्याला वाटलं आपली बायको काय हुशारी बा, आपल्यासाठी साप म्हणलं की दोरीच सोडली. ते सापाला धरून वर गेलं, सापाला धरून वर गेलं. वर गेल्यानंतर तिनं पाहिलं आपलेच मिस्टर आहे. म्हणजे का हो मिस्टर कुणीकडे आला, कुणीकडे आला तुला समजायला पाहिजे म्हणे, ऐका नाही, हे समजून घ्यायच्या गोष्टी आहे. तिनं जेव्हा कशाला तिने ज्यावेळेस पाहिलं सर्प, अरे बापरे, याने दोष केला आणि फार बरं झालं, नाही तर आमचं कुकू आजच झालंच का नाही. हा, तर मग कशाला आलं पाहिलं तिनं, अरे अरे बाप, माझ्या या शरीरासाठी तुम्ही मृत्यूची सुद्धा पर्वा केली नाही. आज हीच तुमची स्थिती. इतकं प्रेम जर तुम्ही ईश्वरावर केलं, त्या रामावर जर एवढं प्रेम केलं तर तुमचा भाऊ सागर पार, असं सांगणारी बाई फार कमी आहे. नाही समज कुठे खरे कुठे अशी सांगणारी. पुन्हा त्यांनी काय सांगावं, राम अरे तसं काही तुमचे डोळे बंद ठेवा, पण कान नाही का, कान तरी बरोबर काम करतील ना. नाही करणार कान, डोळे लावून वाटलं तर लई मस्त होईल. डोळे लावून घ्या, काना नाही का. तर मग काय झालं, त्या तुळशी रामायणाने तुळशी रामायण लिहिलं महाराज. आज त्या तुळशी रामायणाचं काय सांगणार, काय वर्णन आहे त्या मारुतीचं स्तोत्र. त्यांनी मारुती स्तोत्र वाचता आज लोकांना गुण येतो. असे ते तुळशी रामायण झाले. आलं का लक्षात. तर अशा बाया किती काय असतील, किती असतील बाबा, अशा बाया किती घे. अशा बाया फार कमी. त्या पहिले त्याचं मड काढत्या आणि मग पाठीमूळ म्हणत्या ना, जोपर्यंत जिवंत होता नीट काही जगू दिलं. नाही बघ कुठं रावसाहेब, तुम्ही आलात ना, फार धरून आला. मी सांगतो बा, कथा आहे याची की जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्याला जिवंत जगू देत नाही. बटन ऑफ झालं असेल. यार तुला पैसे कमी घेतो काय. तर अशी पत्नी कमी आहे, अशी आई कशी, त्याच्याबद्दल सांगतो. नवनाथातली गोष्ट आहे. बुवा तुम्ही नवनाथ वाचलेलं आहे, मी वाचलेलं आहे, पण 60 फूट नाटी झाली आहे बरं का. गोपीचंदाच्या आईचं नाव काय, हा महिना होती का. तर गोपीचंदाची आई ही महिना होती. सगळ्यात संशयाने शंकान वागणारे बाया जास्त आहे, माणसं आहे बाया. तुम्ही व्हायला आमच्या मावल्यात एवढं वाईट संग्रहाने खेळले, ते म्हणते बाबाला मी खेळताना आणू शकतो. माणसं खूप बोलते, बाया कोण बोलत नाही. मावल्या हो, लक्षात घ्या. तर ती महिना होती. ज्यावेळेस तिने बघितलं की जालिंदरनाथ ज्यावेळेस ते एक काम करत होते, गावातील गायींना ते चारा टाकायचे फ्री ऑफ चार्ज. कोणता चार्ज न घेता. आता टाकता तुम्ही दुसऱ्या गाईला चारा टाकता बाबा, दुसऱ्या गाईला चारा टाकता तुम्ही, कधीच नाही. वाट लागते हे साईड खाताना बायला पाहिजे की
कुळकला तुम्हाला माहिती आमच्या खेड्यात लोकांना माहिती साईडचे तुझी 2 बैल मग 2 बैल चारा टाकताना तो आपल्या बैला जास्त टाकतो दुसऱ्या बैला कमी टाकतो पाठवून भाऊ खरं कुठे त्याप्रमाणे ज्यावेळेस जालिंद्रनाथ ओझ घेऊन चालायचे तर त्यांच्या 1 इंच असा वर ओझ काही नाही ते चालायचे तर तो ओझ चालायचं ते काही नाही. ज्यावेळेस महिनावती राणीने बघितलं की कोणीतरी महान पुरुष असतो परंतु आपण राणी आहोत त्याला जाऊन भेटायचं कसं म्हणून ती काय करायची की रात्री 12 वाजले की ते जालिंद्रनाथांना भेटायला जायचे. ते जालिंद्रनाथ इतकं विचित्र होतं ते आले की हिला दगड मारायचं पण आता गोळ कसा हिला त्याच्याकडे जायचं आणि ते दगड मारायचे दगड मारायचे असं करते ना दगड खाल्ले 2-4 कारण तिनं ओळखलं होतं. आपल्याला तर अशा लोकांची भेट बी होत नाही आपण इतके करंटी अशा लोकांची भेटतच नाही आता ती बोललीच नाही समजलं तिनं ते ओळखलं. ज्यावेळेस गेली ती शेवटी तिनं यांनी बघितलं की आता ही बाई ऐकायला तयार नाही मग म्हणे सेवा करायची तर मग त्यांनी ते चूप बसलेले गुरु त्यांनी त्या महाराजांचं डोकं मांडून घेतलं खालून भुंगा होणे झालं सुरू रक्त चाललं त्यांनी पहिला मग तिला सनात केलं म्हणजे काय नवनाथ वाचा असतील ते शब्द याच्यात सनातन सनात म्हणजे काय मूळ स्वरूपाला जाऊन पोहोचण्याची ताकद तिच्यामध्ये. मग तिला जेव्हा कळालं आपण तरलो नोहे नवल आपण तरलो हे नवल नाहीये लोक म्हणतात काय करता आपलं आपलं पहा हे लोक काय म्हणतात तर आपण तरलो नोहे नवल याला नवल नाही म्हणतात आपण तरलो म्हणून पण इतरांची तारी तो खरा आहे. आपण तरलो दुसऱ्याने तारा आपणात जे ठावे आहे ते दुसऱ्याशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ झाला ना शहाणं करून सोडावं सगळ्यांना ते सांगावं रस्त्याला लावावं. तर मग काय सनात केलं. आता ह्या बायाली बेकार राहत्या बरं भाऊ तुम्ही मला का हे करू बरं का वाईट नका म्हणून एवढं राहण्या तिला जास्त होत्या त्या राहण्या म्हणे का ही आई म्हणे आपल्या नवऱ्याला बायकावर राहिली काय करू राहिली बायकावर राहिली कशावरून झालं ज्यावेळेस गोपीचंद राजा स्नानाला बसायचा त्यावेळेस ह्या सगळ्या गवळण टाईट त्याच्या अंगावर कोणी पाणी टाकायचं कोणी साबण लावायचं कोणी तिनं वरून पाहिलं अरे हा त्याचा बाप मेला तोही सुद्धा वाया गेला आणि आज हा माझा मुलगा आहे. मुलावर फार प्रेम असता इथं शब्दात सांगता येत नाही काय नाही समजलं तो मुलगा काही करो पण त्याच्यावर प्रेम असतच काही करा तुम्ही तर तिचं प्रेम त्या मुलावर ह्या राण्याला पुष्कळ स्नान घालतायत पण एक दिवस हा माझा मुलगा सुद्धा वाया जाईल म्हणून ती त्याला सांगितलं हे बघा गोपीचंदा आपल्या राज्यामध्ये जालिंद्रनाथ आले त्यांचा अनुग्रह तुझी हे ऐकलं राणे म्हणते आपला नवरा बिघडला मग आपलं कसं व्हायचं आहे की नाही. त्यांनी सांगितलं एक दिवस ती लुमावती नावाची त्याची बायकोची सर्वास मुख्य आवडती मुख्य तिला येऊन नवऱ्याला सांगितलं तुम्हाला सांगा अरे सांगायचंच आहे इतका विचित्रपणा पाहायचा आम्ही खेड्यात राहिले बरं का त्याच्यामध्ये कोळकलराव साहेब तुम्ही सिटीतच पाहिलं असून तुम्हाला माहित आम्हाला माहिती खेडेगावातलं पण काऊन पडली काही नाही आणि आज काय झालं तुला कोण तुला बोललं का कोणी काही बोललं का कोण सांग मला मी राजा आहे ती म्हणून शिक्षा देईल मी तुला सांग मला नाही ना काय सांगू तुम्हाला काय लग्न झालं आता ते बायकोच्या आधीनच राहते तुकडे तू सांग असं करून घेईन तसं करून घेईन कस काय सांगू म्हणजे कस काय सांगू आता याच्या मायाबद्दल सांगायचं आणि हा मायाला ठोकल का सगळं झालं नाही मग काय सांगा तुम्हाला मी असं ऐकलं काय
म्हणे तुमची आई आणि त्या महाराजाकडे जोगड्याकडे जाते म्हणत्या. काय म्हणते? अहो रात्री जाते ती 12 वाजेला. काय म्हणते तू माझी आई? काय शाणी का तू? तुम्हाला पोराला दाखवी म्हणते. आता ही नेहमीच जात होती. रात्र 12 वाजता ती निघायची, गुरुकडे जायचे. मग याने काय ते सगळे दाखवून दिले. इकडून रस्ता कुठे म्हातारी येते आमची पाच इकडून सगळे राजा बी स्वतः गेली होई. गेल्यानंतर त्याला पटलं, अरे आता आईला तर मारता येत नाही. मग जोगड्याला म्हणजे जालिंदरनाथाला